भारताच्या विज्ञान विश्वात तेजोमय तारा म्हणून झळकलेले, साधेपणातही थोराई साधणारे, स्वप्नांना वास्तवात उतरविणारे आणि तरुणाईला आकाशाला गवसणी घाला अशी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मिसाईल मॅन आणि भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम। त्यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस। चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल, पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी सिद्धी आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 289, पावर्ड बाय GoPrag.com। बालपणापासूनच जिज्ञासू वृत्ती, विज्ञानविषयी आकर्षण आणि कष्टाळूपणा हे गुण अब्दुल कलाम यांच्या स्वभावात घट्ट रुजलेले होते। पण त्यांच्या मनात केवळ पुस्तकातील शिक्षण नव्हते, त्यांना आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द होती। म्हणूनच त्यांनी पुढे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT चेन्नई येथे प्रवेश घेतला आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली। शिक्षण काळात त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले, पण मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्या पेलल्या। या काळातच त्यांच्यातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि दूरदर्शी नेता आकार घेत होता। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अब्दुल कलाम डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये सामील झाले। मात्र त्यांची खरी क्षमता ओळखली गेली ती इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये प्रवेश घेतल्यावर। इस्रो मध्ये त्यांनी 1980 मध्ये SLV-3 या प्रकल्पाचे नेतृत्व केले आणि यशस्वीपणे रोहिणी उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला। हे यश भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक भक्कम पाऊल मानले जाते। यानंतर ते पुन्हा DRDOत दाखल झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्षेपणास्त्र निर्मिती क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली। अग्नी, पृथ्वी, त्रिशूळ, आकाश आणि नाग ही क्षेपणास्त्रे त्यांच्या दूरदृष्टी व कठोर परिश्रमामुळे साकार झाली। या कामगिरीमुळेच त्यांना भारताचे मिसाईल मॅन ही उपाधी मिळाली। याच काळात 1998 मध्ये झालेल्या पोखरण अणुचाचणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते। या यशामुळे भारताने जगात अणुशक्ती संपन्न राष्ट्र म्हणून आपली ओळख दृढ केली। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे फक्त वैज्ञानिक नव्हते, तर विचारांचे दीपस्तंभ, तरुणाईसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी लेखक होते। त्यांच्या पुस्तकातून त्यांनी जीवनातील संघर्ष, मेहनत आणि स्वप्नांच्या साधनेचा मंत्र मांडला आहे। विंग्स ऑफ फायर मध्ये त्यांनी बालपणापासूनच ते वैज्ञानिकतेच्या शिखरावर पोहोचण्यापर्यंतचा प्रवास जिवंतपणे मांडला। तर इग्नाइटेड माइंड्स आणि इंडिया 2020 या ग्रंथातून तरुणाईसाठी देशभक्ती व प्रगतीचे संदेश दिले आहेत। त्यांच्या लेखनातून विद्यार्थ्यांना नेहमीच स्वप्न पहा, मेहनत करा आणि ती साकार करा हा संदेश मिळतो। 1981 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला। पुढे 1990 साली त्यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले। या पुरस्काराने त्यांच्या संशोधन कार्याला व संरक्षण क्षेत्रातील योगदानाला मान्यता मिळाली। पण त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव झाला तो 1997 साली। या वर्षी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न प्रदान करण्यात आला। 2002 साली ते भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले। साधेपणाने जगणारे, विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधणारे आणि राष्ट्रपती भवनालाही जनतेसाठी खुले करणारे ते एकमेव राष्ट्रपती ठरले। म्हणूनच त्यांना पीपल्स प्रेसिडेंट ही लोकप्रिय उपाधी मिळाली। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवन हे प्रत्येक भारतीयासाठी स्वप्न पाहण्याची, मेहनत करण्याची आणि देशासाठी योगदान देण्याची प्रेरणा आहे। डॉक्टर कलाम यांची ही प्रेरणा आपल्याला नेहमी पुढे जाण्यासाठी, आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जगाला आपल्या कर्तृत्वाने उजळवण्यासाठी मार्गदर्शन करते। त्यांचा आदर्श आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणाचा दिवा बनून जाईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrag.com।